पत्नी 6 वर्षाच्या मुलीसोबत खोलीत झोपलेली असताना चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या तोंडात जिवंत विजेची तार कोंबली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी M9 मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री मृत महिला तिच्या 6 वर्षाच्या मुलीसोबत खोलीत झोपलेली असताना आरोपीने तिच्या तोंडावर जिवंत 4 तार तोंडात कोंबली। विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला। पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले। या हत्येची घटना ऐकून पोलीसही चक्रावून गेले। या हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली। महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। आरोपी मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पत्नीची हत्या करत असताना तिच्याजवळ झोपलेल्या 6 वर्षाच्या मुलीने सर्व प्रकार पाहिला, परंतु आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली। धमकीच्या भीतीने मुलगी काहीच बोलली नाही। जेव्हा आरोपीने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांना हत्येची माहिती मिळाली।